वडाळी कोटली मार्गावर विचित्र भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, एक थोडक्यात बचावला। आयशर चालकानं मागून धडक देत पसार झाल्यानं पोलीस तपास सुरू। बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील वडाळी ते कोटली दरम्यान बुधवारी 25 मार्च 2026 रोजी रामनवमीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघा युवकांचा जागीच मृत्यू झाला। चालक किरकोळ जखमी होऊन बचावल्याची धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार धडगाव तालुक्यातील पाटली येथील ईश्वरसिंग कांतीलाल वळवी, गोवाल अशोक वळवी आणि दीपक फुगा पाडवी हे तिघे युवक शहादा तालुक्यातील तोरखेडा इथं नातेवाईकांना भेटून आपल्या मूळ गावी परतत होते। दरम्यान कोटली ते वडाळी मार्गावर शहाद्याकडून शिरपूरकडे जाणाऱ्या अज्ञात आयशर वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत ईश्वरसिंग वळवी, गोवाल वळवी आणि दीपक पाडवी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक मेहरसिंग कांतीलाल वळवी वय 18 हा युवक किरकोळ जखमी झालाय। तो मृत ईश्वरसिंग वळवी यांचा भाव आहे। तसेच गोवाल वळवी व दीपक पाडवी तर त्याचे मामेभाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली। अपघाताची तीव्रता मोठी असतानाही दुचाकीला विशेष नुकसान झालं नाही आणि चालकही किरकोळ जखमी राहिला, ही बाब आश्चर्यकारक ठरते। घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक किरण बारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलीस पाटील सुखदेव पाटील, सरपंच राहुल पाटील, उपसरपंच डॉक्टर उमेश पाटील, दीपक पाटील तसेच ग्रामस्थांच्या मदतीने जखमीला तात्काळ सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। मृतदेह शवविच्छेदनासाठी त्याच रुग्णालयात हलवण्यात आले। अपघातानंतर सुमारे 1 तास महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने तात्काळ वाहतूक सुरळीत केली। दरम्यान अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। पोलीस पुढील तपास करत असून धडक दिलेल्या अज्ञात आयशर व चालकाचा तपास सुरू आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज रिपोर्ट, लाला चव्हाण, जगन ठाकरे, शहादा।